रसिका जोडली असे हिनाळ माया ममता तुम्ही केली बहाल देवत ठेवू शकते तुझ्याची ही मशाल शब्दाची ही मशाल तुम्ही खुशाल माझ्यावर प्रेमाची ही पांघरता चाल मजा देण्या सर्व काळ आला आला सध्या गणेशोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा आणि आज या ठिकाणी मला वाटतं चौथी परमणी ती जवळजवळ 10 वर्ष मला वाटतं झालेच या गोष्टीला पहिल्यांदाच म्हणतात ना अचानक पार्टीचा भयानक कारभार असा दादाने अचानक फोन केला आम्ही फागेबॉनचे आणि आमची जोडी तिकडच घेऊन आलो दादांच्या आठवणी अजून त्याही गेलेल्या नाही तर आमच्या ज्यांनी ही परमणी दिली आणि दरवर्षी या ठिकाणी 21 दिवसाचे गणपतीचे म्हणजे उत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना संपूर्ण रसिकांना या ठिकाणी शक्तितुरेची मेजवानी घेऊन येणारे आमचे मित्र आणि खास करून कलाकार असलेले तुझ्या भजनी बुवा आहे दादाचं या ठिकाणी मी दादाचा अभिनय सुद्धा पाहिलेला आहे युट्यूबला आणि भैरी जुगाई नमन नाट्य मंडळाची सर्व कलाकार मंडळी आणि त्यांनी या ठिकाणी परमणी दिली मी दादांचे मनापासून आभार मानतो पण काही घरचे संबंध आहेत हा चौथा कार्यक्रम आहे दादाने फक्त शब्द टाकावा आम्ही आलो जास्त वेळ घेणार नाही तुमच्या कुणाचाच माहिती आहे ना काय काळजी करू नका तर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र कविवर्य गोपाळजी करंडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि खास करून दादांचा या ठिकाणी सावड आहे की पहिल्यांदा मला असं त्यांचा योग इथे मी त्यांना धन्यवाद देतो कारण का एवढी मोठी आसामी या ठिकाणी सर्व या कलाकारांना लाभली कारण का हे आपलं वैभव आहे तुम्हाला मी आवर्जून सांगतो जिकडे जातो तिकडे रत्नागिरीवाल्यांचा साऊंडवाल्यांचा लाभ कोणी करायचा नाही हा कुठचा पण लाईव्हचा केवढा पण कार्यक्रम असू दे ते झेपणारी मंडळी कुणाला जमत नाही मी आवर्जून तुम्हाला सांगतो आम्ही बाहेर जातो कुणाला पुण्याला मुंबईला पण शक्तितुरेचा सारखा साऊंड लावणं कुणाला जमणार नाही लाईव्हच्या आणि ही मंडळी करत असतात मी त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व ही खाडे परिवारातली सर्व मंडळी सगळी वाचक आहेत दर्दी आहेत भजनी मंडळी आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कलाकार वर्ग म्हणजे या कला क्षेत्रातील शक्तीवाले असतील तुरेवाले असतील नमन मंडळी असतील या सर्वांना मी अभिवादन करतो आणि सुशांत गरडे बुवा या ठिकाणी उपस्थित राहिलेले तर त्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो सर्व मी जास्त वेळ मी तुमच्याने माझ्यामध्ये घेणार नाही आता नुकतीच बाकी या ठिकाणी वैदेही शाहिरांची झालेली आहे आणि खास करून वैदेही बाई आभार मान डावा दादांचे हा ही सगळी मंडळी गर्दी असतात बरं का कुणाचा नाच चांगला आहे कुणाचा कोण कोकट चालताय कोणाचा आवाज चांगला आहे हा डावा दादाने नाव सुचवलं आता तिकडे चांगली मार्केटला चाललेली आहे पण डावा दादांचे खास आभार मानतो आणि नवीन जोडी असावी म्हणून त्यांनी सुचवलेलं आहे आणि खरंच या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये ती नव्याने घडते आवाज चांगला आहे आणि रियाज करते आम्ही कधी संगीतातलं शिकलेलं नाही आपण पण ही नवोदित या ठिकाणी कलाकार होते चांगली भारी या ठिकाणी केलेले एवढं पब्लिक बघून जरा काही नादामली का काय तिला कसलं जीवाला भीती वाटते काही कळलं नाही मला आणि मी म्हणते मी खेडीची वाघीण आहे वाघीण वसाडी वाघीण बोलली हा शेलार बुवा काय तुम्ही कुठं होतो काय मला काही कळलं नाही
आहे की नाही? मम्मी काय तिकडे रानात गेली होती काय? घरात वाघ आला होता काय? काय वाघी मस्त शेपटी लावून ये तिलाही बाहेरला मानाचा मुजरा करतो. माझ्या माता माऊली बसलेले तुम्हाला माहिती आहे. आणि सगळ्यात सुटले बरं का, मी तुम्हाला आवर्जून सांगतो यासाठी माझ्यावर डबल मिनिंगचा शिक्का बसलाय. काय त्याला फाजील मूव आहे, पण मला कोणी जवळून पाहिलं नाही. ज्याला मराठीचा म कळला नाही त्याला महाकाळ कळला नाही. मुंबईला जरी बाहेर असले तरी सुरत वरून महिला आलेले बघायला खास. आणि ज्या उच्च शिक्षित आहेत त्याला ज्ञान आहे की हा शब्दाचा खेळ आहे. ज्या चालीत बसवल्यानंतर जो वेगळा शब्द आपटतो ती एक मजा देण्याचं काम आपण करत असतो. ज्यांना अश्लील वाटते त्यांनी माझ्या कथेचा भावार्थ बघा. तुम्हाला अश्लील गाणं मी कधी म्हटलंच नाही म्हणा, पण ही मजा आहे. डायरेक्ट शिवाय काही तिला घालू शकत नाही, पण हा शब्दांचा खेळ करून भांडायची हा सामना आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सामना रंगवणार आहोत. तुमच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही मंडळी. मी नाट्य सामना सुरू करतो आणि सर्व कलाकारांना या ठिकाणी प्रोत्साहन देणारे आमचे दिनेश दादा गुंतवणकर यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी जास्त वेळ न घेता मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, पण मला बरेच दिवसांनी दादाने भेट दिलेली आहे या ठिकाणी. कारण दिग्गज मंडळी बाई समजून घे, इथे ही रंगभूमी कलाकारांना घडवणारे, कलाकारांना मोठी करणारे. कारण का एवढे सगळे मंडळी आलेले आहेत, कुठनं आले असतील माहिती त्याचा विचार करणं सोपं नाही. म्हणजे रस्ते पॅक झाले असतील, पण जाताना बाबा सावकाश जावं. या पावसा दिवसात रस्त्याचा काळवर बॅटरी दिसत नाही म्हणजे गाडीच्या. तर असू दे, मी या ठिकाणी सवन घेतो, गण घेतो आणि नंतर आपण गवळीकडे वळू. कारण का माझी काही लांबण नसते किंवा इनवाई जाऊन नसते. आपली इनवाई जाऊन नाही, काय असेल तो आरपार. शिवगावली सुद्धा घेणत राजा मंगल मूर्ती गणराया. जी गणरायाची मूर्ती आहे ना, ही एवढी मुंबईवरून आणणं ही साधी गोष्ट नाही. आपल्या तिकडच्या मंडळावर इथे कारागिराला देतात. ही कुठेही तिचा म्हणतात ना वेगळी मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार नाही. एका साच्यातली नाही, स्पेशल बनवलेली मूर्ती आहे दादाने आणलेली आणि दरवर्षी आणतात. हे साधं काम नाही. मी त्या कुणाल पाटील यांनाही सलाम करतो. इतकी उत्कृष्ट मूर्ती या ठिकाणी दिलेली आहे, कारण का मी कारखानदार आहे म्हणून. शिवगौरी सुत घेणत राजा मंगल मूर्ती गणराया. रंग भरावे रंगणी देवा लागतो येऊन तुझ पाय. याही गावचं ग्रामदैवत भैरी जुगाई आहे. जुगाई म्हणजे ती जोगेश्वरीची गेली भैरीची पत्नी आहे. आणि म्हणून भैरी जोगेश्वरीचं नाव पहिलं घ्यायचं, नंतर देवाचं पुढचं नाव घ्यायचं. कधी लक्षात ठेवा. आणि कामाला निघताना पहिलं काळ भैरव भैरीचं नाव घ्या. गाडीवर पाऊल टाकताना हे काळापासून संरक्षण करणारं नाव आहे. आणि म्हणून आपल्या संपूर्ण कोकणामध्ये भैरी जोगेश्वरी, भैरी भवानी ही पहिली 2 देवता लागतात. त्याच्या पुढचं नंतर सगळं देव येतात. आणि म्हणून भैरी जोगेश्वरीचं नाव तुम्ही प्रत्येकाने घेतलं पाहिजे. भैरी जोगेश्वरी केदारनाथा आळवितो मी तुझा आता. नावाचे हे राजसी वैभव नित्य सुखवी तो माता. आणि म्हणून या ठिकाणी 21 दिवसाचे गणपती ही परंपरा साधी नाही, कुठे बघायला मिळत नाही दुनियेत. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये हे पाहायला मिळतं, कोकणात पाहायला मिळतं. आणि म्हणून म्हणते आले आले घरी हे गणराज झाले मथुरा मधी विराजा. आले आले घरी हे गणराज झाले मथुरा मधी विराजा. बघा भक्ती भावे जपुनी या नावे सेवा करते तुझी अनिवार सुखी ठेवी आभाळे परिवार.
एक जाता आता फक्त एक ध्रुवपदाची लाईन यासाठी ओळख मी प्रत्येक वेळा बोलत जातो, कारण का मी प्रार्थना त्यावेळेला घेतलेलं आहे पहिल्यांदा मुंबईच्या मंचावरती. या ठिकाणी का घेतोय की हे हिंदू राष्ट्र आहे, आपलं भारतभूमी फार मोठी आहे. मला एकदा लेक्चर द्यायला वेळ नाही म्हणून आपण पवित्र भूमीचे लेकर आहोत मंडळी. आणि त्यातमध्ये हिंदू म्हणून जन्म घ्यायला अनेक जन्माचं पुण्यपत्री असावं लागतं. आणि म्हणून आपण हिंदू आहोत. ते जर गर्वाने मिरवायचं असेल तर प्रत्येकानं आपल्या कपाळी टिळा लावला पाहिजे. पुरुष मंडळी, तरुण नाही. आपण सांगतो ना गर्वाने मी हिंदू आहे, तर त्याकडे वृत्तीत सुद्धा दिसलं पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपलं धर्मशास्त्र सांगतंय की ज्याच्या कपाळी टिळा नाही त्याचं तोंड पण पाहू नये. ज्याच्या कपाळी टिळा नाही त्याचं तोंड पण पाहू नये, हे धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून तुम्हाला सांगणं आहे माझं की आपण हिंदू आहोत, हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू भूमीचे लेकर आहोत. आणि म्हणून गर्वानं टिळा मस्तकाला लावलं पाहिजे. इथंच आत्म्याचं स्थान आहे, त्याचं पूजन या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून म्हणतोय हे धर्म रक्षिला तू देवाचा दारुण. ईश्वराला अवतार धारण करायला लागले. ज्याच्या वेळेला ईश्वराने धर्मासाठी या ठिकाणी लढलेला आहे त्याला विष्णू म्हणून संबोधलेलं आहे. विष्णू ही व्याख्या आहे. आणि ज्याच्या वेळेला प्रभूने या ठिकाणी अवतार धारण केला त्याला विष्णूचे अवतार मानले जातात. आणि म्हणून म्हणते हे धर्म रक्षिला तू देवाचा दारुण. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. काळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. हे काळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. काळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. काळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. धर्म रक्षिला तू देवाचा दारुण. धर्म रक्षिला तू देवाचा दारुण. हे शेळी नको, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. काळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. काळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. काळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. काळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. ओम श्री सद्गुरु गोविंद गुरुवर्य माझे. गुरुवर्य माझे. विजय राजेंद्र वस्ताद साजे. वस्ताद साजे. भोलेनाथ आले देवता ओंकार पद्माकर संगीतकार साजे. संगीतकार साजे. कवी रत्नाकर रणात गाजे. रणात गाजे. पुलाखंडरचा स्वरीचा विजय असो. शिवचैतन्यनाथ मंडळाची भोयवाडी शाखा नवदूत कला मंडळ बोर्डे गोकलवाडीचा असो. बोल तू रे वाले विजय.
बदाणे यांच्याकडून बारी पेटवा पोहोचण्यासाठी 500 रुपये पारितोषिक आले मी त्यांचा संतोष आहे आणि म्हणून लागलीच गण घेतो. मला आवडलेली या वर्षाची गवळीची साल आहे आमचे मित्र आहेत बॉगरचे, त्यांनी निर्माण केलेली गवळ त्याची चालीवरती गण घेते. खाडे परिवार तल्लीन होई तुझ्या नावामध्ये, खाडे परिवार तल्लीन होई तुझ्या नावामध्ये, परंपरा ही जपती सदैव भक्ती भावामध्ये. बघा एखादी कुठली सुरुवात करणं सोपं असतं पण ते सातत्य टिकवणं नाही साधी गोष्ट नाही आणि हे सातत्य ही परंपरा या ठिकाणी टिकवत राहिलेलं आहे. सलाम आहे दादा आणि म्हणून म्हणते खाडे परिवार तल्लीन होई तुझ्या नावामध्ये, परंपरा ही जपती सदैव भक्ती भावामध्ये. 21 मन कधी बसलंय ग टेंबे गावामध्ये, 21 मन कधी बसलंय गो टेंबे गावामध्ये. मी पण चिंता करत नाही पण पहिला जाऊन डावा जाणार पाहिजे. रंगण जामना पाहिजे म्हणते साबून डावा आधी 21 मानकरी बसलाय ग गावामध्ये, 21 मानकरी बसलाय ग गावामध्ये, 21 मानकरी बसलाय ग गावामध्ये, 21 मानकरी बसलाय ग गावामध्ये.
ती बाजू सोडत नाही का नाही भारी पाऊस चांगला पडतो घडवलंच पाहिजे हा गारवा चांगला असतो है की नाही गारव्याशिवाय मजा नाही है ना गरम्यात थंड व्हायला बरं वाटतं है ना आणि गारव्यात गरम व्हायला चांगलं वाटतं आणि पाहिजे गवळण गायली काय गायली हा काय म्हणतात तू परत ना कर हे का नाही म्हणजे मी काय केलं ते बाईला बरं वाटलं म्हणून म्हणते परत ना कर तू परत ना कर हे का नाही आणि तो सोसावला नाही म्हणून असा पण वाटतो तू परत ना कर सोसला नाही की म्हणायचं तू परत ना कर तू परत करूच नको आहे की नाही बाईचा कुठला अर्थ लावायचोच काही कळत नाही हा आणि ती काय म्हणते पुढे हा फाशीनं तुझ्याच ओठावर आहे की नाही हा ते माझे एक गाणं होतं हा धावा आणून सांगतोय तोंडावर आई खरी जादू या बोटावर आई खरी जादू या बोटावर नाचवीन माझ्याच ओठावर दादानी मी जेव्हा भागे बुवा मला वाटतं त्याला 10-12 वर्ष झाली असतील तेव्हा ती गवळण ऐकली कालवडची दादा म्हणतात मला ती फरमाईश द्या आणि म्हणून त्याची ओळख घेतो आणि मग हिची कार्ड घेतो चालेल ना सरसवंगड्यानी बिनवला तरी तू त्यांना बनवल म्हणून येऊन गाईच्या गोठ्यात है ना म्हणून गाईच्या गोठ्यात येऊन तू आमच्या सवंगड्यांना द्यायचं दिलंच नाही आता तू बघ आम्ही गाईच्या गोठ्यात जाऊ आणि कालवड लाव कालवड म्हणजे पाडी आपण म्हणतो कालवड म्हणतात ना तिला जाऊ कालवड लावून मग दूध काढ संध्याकाळ ती काढतेस नाही की नाही एकदा दूध पियेल आणि कालवड काय देईल काय मसनात देईल काय जाऊ कालवड लावून दादांना ती आवडली दादा म्हणतात ती म्हणा मला शोधून दिमाग घडला मग ते सगळं आठवून दिलं हा घेतो बघ ते सरस वंगड्यांनी विनवलं तरी तो त्यांना बनवलं म्हणून गाईच्या गोठ्यात येऊन जाऊ कालवड लावून माझीकडे बाई मी जुन्या माझ्या खजिन्यावर जरी बारी केली ना तरी बारी माझी अजून कोणाला ती युट्यूबला पण काय करायला ती गवळत नसतील हा तरी माझी बारी उरकून जाईल माझी आणखीन एक गवळण होती साधे शब्द तुम्ही ऐकून घ्या मजा घ्या सगळ्यांना देणार हा बघा माझ्याकडे खजिन्याला काही कमी नाही तुम्ही ऐका तेवढं देणार तुम्हाला ओके ऐका तुमच्यासाठी म्हणून घेतो साधे शब्द आहे त्या बाईने विचारत आहे तू आम्हाला दे म्हणतेस तर ताक दही हाय काय गो हंडीत ताक दही हाय काय हंडीत हाय काय गो हंडीत साधे शब्द आहेत ना ताक दही हे गाणं होतं मी आपले त्याची आठवण आली म्हणून म्हणतोय ताक दही हाय काय गांडीत माझे वाद सरळ सोपे असतात आणि मी फार जे आहे ते त्याच्यामुळे मी मनात माझा काही भेट नाही हा बरं नाही ना आता बाईने कवळीची काट आहे का ती म्हणते ओठावर आहे की नाही हा आता हिचं नाव वैदई आहे की नाही आणि म्हणून म्हणतोय हवैदई हवैदई नाहीतर देईन पटका तुझ्या बघा हंडीवर कशी सांगा बरं तर ती जरा फक्त चाल फक्त लगेच स्कूल मध्ये जाऊ दे कारण का ती चाल कुठली शर्यतीची मसनात लावला देतो काट नाही दिली तर तुम्ही काय म्हणा ऐका आता मी काय तिला म्हणतोय माझ्या दह्या दुधाचे टांगून ठेवलेस दांडीवर मला हे वय नाही
हे वय आपण म्हणतो हा वय हे वय मला हे वय दही देशील नाही तर देईन पटक हे नांदीवर है ना तुझ्या हांडीवर फटकच पडतील बरोबर ना ओके ना मला हे वय दही देशील नाही तर देईन पटक युट्यूब वाल्यांनी आमचा एवढा काही मरण केले नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढे कॅमेरे लागले मी तुम्हाला प्रेमाने सांगतो तुम्ही व्हिडिओ करा गणपतीचे व्हिडिओ तुम्ही दसऱ्याला टाका दसऱ्याचे व्हिडिओ दिवाळीला टाका एवढी माझी विनंती एक नाही तुम्ही जर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकतात ही जी मंडळी लाखो रुपये खर्च करते जर लोकांना जर सकाळला बघायला मिळते मारायला पावसात जायची गरज काय माझी विनंती आहे संगमेश्वरला सांगितलं मी जर प्रेम तुमच्यावर करतो माझे तुम्ही पण मित्र आहे तुम्ही पण धंदा करायला पाहिजे बरोबर आहे ना पण आमचा पण विचार करा बरोबर नाही हे बघा एखाद्या पिक्चर मध्ये 10 गाणी असतात 10 गाणी घेत चांगली वाटत नाही एकच गाणं कुठला तरी हिट असतो मग आम्ही एक पिकवायचं एक शोधून काढायचं एका बाजूला एक गाणं मारलं की संपला करायचं काही तुम्ही इथं आमच्या झेरॉक्स मशीन दिले पाहिजे मला जर कोणाचं पडलेलं दिसलं ना तर आई बहीण काढून एक करेन मी आणि मी येणार आहे हा घरात येऊन मी काम करून जाईन विनंती आहे तुम्ही हे व्हिडिओ जरूर करा पण दसऱ्यानंतर टाका मी असं म्हणत नाही तुम्ही व्हिडिओ करू नका म्हणून तुम्ही करा बरोबर आहे की नाही रसिको ही उगाच काही त्यांना तुम्ही तिकडे यायचं गाडीवर नाही यायचं पेट्रोल खर्च करून घरात बघतील बाऱ्या म्हणून माझी विनंती आहे सगळ्या युट्यूबरला मी हुडकून काढीन पण मला वेळ मिळत नाही म्हणून तुम्हाला सांगतो नाही एकेकाचा चांगलाच पत्ता काढला असता असू दे आता गौरव नाही का तुम्ही हा विषय सोडून द्या पण तुम्ही लक्षात ठेवा भोगा काय बोलला तर एवढं विनंती करा माझी एक विनंती आहे तुम्हाला मित्र म्हणून हा रिमझिम पाऊस पडत होता मध्ये सुटल्या गारा आता आहे का विषय असा आहे की ज्या वेळेला त्या उघड्या अंगानं यमुना नदीमध्ये आंघोळ करीत होत्या बघा आपल्या पवित्र जलामध्ये वाहत्या जलामध्ये आपल्याला उघड्या अंगानं आंघोळ करता येत नाही ते निषिद्ध मानलं जातं आणि म्हणून हे जे चुकीचं आहे ते त्यांचे खोड मोडल्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही आणि म्हणून श्रीहरीनं त्यांचे कपडे सगळे कालबावरती लपवून ठेवली आणि वरती हसून गाणं गुणगुणायला लागला ऐक ना वरती काय होता मजा आल्यानंतर आपण कसं गाणं गुणगुणतो म्हणतो ना खोड मोडायचे असेल तर नंतर बघतात तो काय वरती श्रीहरीनं कपडे लपवून ठेवले नाही वरती गावून वर मजा केला साधा विषय कसं केलं बघा उघड्या अंगे करता असताना उघडलं ना पाहून बर त्यानं काय केलं ही लाजवली येताच लाजवली त्याला आला कपडे कवरलं वरती न ठेवले येता ही लाजवली ना बागा वरती गावून वर सगळ्या आंघोळीचं बघितल्यानंतर कपडे घालून निघायला पाहिजे आपल्या साड्या वेळे घालून मग हा वरती गाणं गुणगुणायला लागला वरती बघता ह्यानं काम केलेलं आहे की नाही काय केलं साधं गणित आहे मी साधी सोपी ओळण मारते पण बघा उघड्या अंगे करता असताना वाटलं ना पाहून बर येतही लाजवली ना तुम्ही बसवली ना बघा मी गावून वर रामापूरला गवळण घेतली होती तुम्हाला युट्यूबला जाते म्हणून चांगले विषय माझे होतात सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांगशील साधे शब्द सांगशील बरोबर ना सांगशील कुणी फोडला तो ह्यानं फोडला का त्यानं फोडला तो एवढे मजेशीर विषय सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी असले तुम्हाला द्यायचं म्हणून एक बोल ठेवतो हा उघड्या अंगे करता असताना वडलं न पाहून बर
इथं सोनीना बघा मी गाऊन बरं बाईने काही पद गायला शंकराचा कुठं काही वार कुठं होत होतं काय मला काही कळलं नाही. पण असू दे तिला वेगळा विषय मांडायचा होता आहे की नाही. असू दे पण माझा विषय असा आहे बाईने विषय काढला मदम रुची उंची किती. तुझ्या बापसाला असा प्रश्न टाकला नव्हता काही सांगा मला. सगळी वाचक मंडळी कोण कुठला ज्याचा नामोनिशाण नाही त्याला बाजू द्यावी लागते. रामायणात नाही द्वापारयुगात नाही त्रेतायुगात नाही काहीतरी बाजू असते. हा मदम रुची कोण. माझ्या वाचनामध्ये एक राजा होऊन गेला मदम रुची नावाचा बरोबर नाही. आता तो तुला पाहिजे कुठला देव होता का ऋषी होता. मदम रुची उंची किती. मी मागे सांगले असले प्रश्न माझ्यासमोर घालायचे नाही. त्याला काहीतरी बेस आधार काहीतरी द्यावा लागतो. तुझा कोण गाढवतो कोण हाय ना तुझा गुरु त्याला माझ्याकडे आण शिकवायला. प्रश्न काय चीज आहे दाखवतो तुला. परवा सांगितलं माझ्यासमोर असं लिहून प्रश्न आणशील ना फाडून टाकीन मी. आता माझा विषय असा आहे साधा. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते एवढाच माझा विषय. आणि या विषयाचं उत्तर मी येणाऱ्या 16 तारखेला कडवईमध्ये देणार आहे. कारण मी शब्द दिलाय की मला जास्त दिवस चालवायचे नसतं. तुम्हाला पण उत्कंठ असते की आपलं राजा ज्याचं जगावरती म्हणजे म्हणतात ना हृदयस्थानी जगानं धरावं असा राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. तो पूर्वजन्मीचा कोण होता. मी कुठल्या युट्यूब व्हॉट्सअप फेसबुक यातलं नाही. जे पुरावे निश्चित ग्रंथात आहे ते या ठिकाणी मी 16 तारखेला देणार आहे. म्हणून मी आता देत नाही. 16 तारखेला कधी युट्यूबला पडेल ते उत्तर ऐका बरं. म्हणून आज काही देत नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला पण उगाच माझं मी मागे पण प्रत्येक आमच्या मंडळामध्ये सांगितलं होतं की जी बारी आहे त्याच बारीला एकमेकांचं भाव तुला उत्तर देताना आलं पण त्याचं उत्तर हे आहे सांगून टाकायचं. हे मी सांगितलं होतं. कारण काय इथं बारी झाली की नंतर मसनात कधी 4 वर्षांनी झाली तर झाली तर कोण कुठं बघतोय कुठला प्रश्न मी कुठला काय बरोबर ना. हे काहीतरी व्हायला पाहिजे. त्याच बारीला तुला जमत नाही ना उत्तर हे होतं हे असंच आहे त्या समोरच्या भावाला सांगून जावं हे हा मताचं आहे. नवीन चालना मिळेल नवीन प्रश्न येतील हे की नाही. बरं राहू दे. या बाईचं नाव वैदई आहे हे ना. सीतेला वैदई म्हणतात. सीता आहे ना सीता रामचंद्राची तिची नेपाळमध्ये जन्माला आली. तिचं नाव सीता आहे की नाही. तिला वैदई म्हणतात. ती भूमीतनं आली आणि म्हणून तिला वैदई म्हटलं जातं.
तर या वैदेहीच्या सीतेने एकदा भेटायला अनुसया आली, अत्रि ऋषीची पत्नी. आणि तिला म्हणतो वनवासाचं जीवन होतं आणि तिनं सगळी जी फुलं वेणी गजरा वगैरे आणलं आणि वनवासाचा वेश असतो, बो बांधलेली असतात, अशी काही वेणी बांधलेली नाही, अशा नाही काय. बो बांधलेली असताना त्या बोच्या मध्ये तिनं बिंदी घातला, ती फुलं रमला कुणाच्या वैदेहीच्या. व तिला ती 14 वर्ष सुकणारच नाही, एकदा दिलेली असं बरोबर का. आता ही वैदेही मी हाच विषय 2 टप्प्यामध्ये कसा मांडलाय तो बघा. बघा 14 वर्षे म्हणते वेणी, हे 14 वर्षे म्हणते वेणी जाणार नाही बाळून, प्रेमाने घेते वैदेही आपुल्याच बोच्यामध्ये घालून. मी तुम्हाला नाचायला ओळखतो, तिचं नाव वैदेही आहे. तोच विषय तुम्हाला सांगतो, तोच विषय फक्त दुसऱ्या. मी तुम्हाला गाणी नवीन देणार आहे, फक्त ते वैदेहीचं आलंय म्हणून माझ्यावर घेतला म्हणून तुम्हाला देतो. असदानामध्ये फिरताना येऊन गाठला मोक्यामध्ये, असदानामध्ये फिरताना येऊन गाठला मोक्यामध्ये, बघ वाटते माझ्या वैदेही तुझ्या कसं घातलंय मोच्यामध्ये, बघ वाटते माझ्या वैदेही तुझ्या कसं घातलंय. पहिल्या बाळांना हे वार सहन झालं नाही, त्यांनी माझ्याशी बाऱ्या बंद केली. त्यानं म्हटलं ह्या बुवाची बाऱ्या केल्यानंतर, बाऱ्या बंद केल्यानंतर बुवाचं दुकान वसट पडल, असं काही जणांचा समज आहे, गोड समजत आहे. मला काही फरक नाही. मी परवा पाटणला भारूड करून आलो. आज दसऱ्यामध्ये 2 भारूड बुकिंग आहे. भारूडाचा सीझन आपला डिसेंबर पासून चालू होतो, आहे की नाही. मला काय उपायशी राहायची गरज नाही. 12माही रंगभूमीवरती वापरणार प्राणी आहे मी. आणि म्हणून अशा ज्यांनी हे केले त्याच्यामुळे तुम्हाला रसिक कमी प्रमाणात महाकाळ बुवा तुम्हाला दिसत, आहे की नाही. पण तुम्हाला काळजी करू नका, तुम्हाला पाहिजे ते देणारा महाकाळ बुवा आहे. तुम्ही काळजी करू नका, फक्त प्रेम ठेवा. ए बाय, आता नीट माझ्या शब्दाकडे लक्ष दे. विषय कसा आहे बाय, की जे अर्जुनाचं क्षत्र होत्या युद्धाची नांदी घडत असताना एक समोरचा वीर सांगतोय की हा जो गांडीव धनुष्य आहे ना, इतका डेंजर आहे ना, असा कचाकच वार करीन ना. कचाकच म्हणजे वेगवान, बरं का. कचाकच, मी आदर्शिवाय बोलत नाही. मी सगळं पुस्तक घेऊन किती 5 नंबरवर कचाकचचा अर्थ आहे, कुठला जो काय म्हणायचा आहे त्याचा अर्थ मी कुठल्या 5 नंबरवर आहे. ही सगळी मराठी शब्दरत्नाकर डिक्शनरी घेऊन फिरतो. त्यामुळे कुणी पण यावं माझ्यासोबत फिरायला, मी तेवढा ताकदी नसतो. आणि म्हणून या ठिकाणी तो काय म्हणतोय, चला नीट ऐकून घ्या तर मजा येईल, आहे की नाही. तर विषय असा आहे बघा. युद्धाची कुरुक्षेत्रावर होत नांदीवर. मला खरंच चाल आवडली. मी ज्याची आवडते त्याची मी त्याला सलाम करतो. त्यांनी चांगली निर्माण केली. मृदुंगाचा काय ठेका आहे की नाही. मिलेवरती गाणं जाईल ते आपल्या माणसाचं आपण कौतुक करायला पाहिजे. युद्धाची कुरुक्षेत्रावर होत नांदीवर, अर्जुनाचे शस्त्र थोर होत बांधीवर. बघ खरे कचाकच वारतो. हा बघ याच्या गांडीवर, हा गांडीवर असा वर्ग ना ह्याच्या, अब ह्याच्या, अब ह्याच्या, बरं ना गांडीवर
त्याचं नाव गांडीव ठेवलं तर आपल्याला काय करायचं? आता त्यांना पुढं काय माहिती, ते संस्कृत मध्ये शब्द असतात, त्यांना पुढं काय माहिती, मराठीत गेल्यावर त्याचा असा अर्थ निघतो तो. हो, मराठी भाषा पण वळत वळत चाललेली आहे पुढं पुढं. हा असू दे. युद्धाचे गुरु हे बाय लक्ष ठेव, नाही तर कसा कसा असं बाहेर करीन ना. मी कशी आधी बारीक होते ते माकड गोवा नंतर मग त्यांची झाल्यानंतर मी बारीक करेन असं नाही बाई. बारीक अशी समोर नांग घ्यायची असते बाई. कसा लागतो कसा माकड गोवा बघ. युद्धाची कुरुक्षेत्रावर होत नांदीवर, अर्जुनाचे शस्त्र थोर होत बांधीवर. बघ करील कसा कच मारतो अभयाच्या गांडीवर. अभयाच्या भयानव अभयाच्या रणात चर्चा चालू आहे एकमेकांच्या. बघ करील कसा कच मारतो अभयाच्या गांडीवर. कसा करील कसा कच मारतो अभयाच्या गांडीवर. चालेल ना. फक्त दोनच गाणी असतात खरी, मी तुम्हाला मुकडे दिले सगळे. हा, काही जण म्हणतात बुवाकडे काय पूर्ण गाणं नाही काय, येऊन बघा. हा, काही जण म्हणतात की नाही सगळे मुकडच आहेत. बाईचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा याच्यात सौंदर्य असतं, समजून जा. बाकी सगळं बघायची गरज नाही, हे की नाही. स्त्रीचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा याच्यातच सौंदर्य असतं आणि म्हणून मुकड्यातच मजा असते. आणि म्हणून तुम्हाला मुकडे मुकडे देता येतात कमी टाइम मध्ये. कारण का कमी, आता बाई जर एक तास काढला तर तुम्हाला एक होईल ती. आणि यांच्यात बदलायचं काही नाही. काय मेली कुठली मोडून तोडून इकडनं तिकडनं करायची आणि सादर करायची. आता बघा काय म्हणतात ते. थांबा घेता जरा विषय कसा, हे आजच लिहिलेला विषय त्याच्यामुळे जरा कसा. तर द्रौपदीचा विषय, द्रौपदीनं पांडवांसाठी एवढा त्रास सहन केला, कौरवांचा म्हणजे घरच्यांचा त्रास, एवढी कुटुंबासाठी झिजली, ही काय झिजवली. पण शेवटच्या क्षणाला चिरहरण होत असताना तिनं आण घेतली. पहा अटल, आण, आण म्हणजे प्रतिज्ञा. पहा अटल म्हणजे अटल एकदम, की एकदम त्या याला काही माघारच नाही. तिनं अशी प्रतिज्ञा घेतली की जोपर्यंत दुःशासनाचं रक्त माझ्या वेणीला लावत नाही तोपर्यंत माझी मी वेणी बांधणार नाही. आणि द्रौपदीनं हे युद्ध संपेपर्यंत दुःशासनाच्या रक्ताला तिनं माखल्यानंतर वेणी या द्रौपदीनं बांधलेली. आणि म्हणून या ठिकाणी घेतो बघा, सगळ्यांना ऐकून येईल. तो 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 इमान बघा दुःख उरी दाटलना, कसं जीवन हे काटलना. तिला कसं जीवन काटलं काय माहिती नाही है ना. कसं जीवन हे काटलना, कशी घेतली, कशी घेतली ही काया तू झिजवताना. कशी घेतली तू आण, कशी घेतली ही काया तू झिजवताना ग आण. पहा अटल, कशी घेतलीस तू
तू काय कशी घेतलीस काय तू झिजवताना ह्या देवीची कशी तू घेतलीस काय झिजवताना आण पहा आटला बरोबर ना तू कशी घेतलीस तू आण ही तू झिजवली सगळ्या कुटुंबासाठी कशी घेते बघा बघा दुःख पुरी दाटलं कस जीवन घे काढलं कशी घेतली काय ही तुझी जवताना आण पाटलं ना म्हणा हे बाय नीट लक्ष दे इकडे अजून तुझं पुढं व्हायचंय कशी घेतली काय तुझी जवताना गण फाटला तुझी जवताना गण फाटला बरं ना बाय माझ्या नादाला लागू नको अशी सरबारशी ह्या गोष्टी ह्या कुठनं काय मेल्याचं सुचतो काय मला माहित नाही पण तुम्हाला एक सांगतो अजूनही कुठल्या देवदेवतांवर कधी त्यांना विटंबना होईल असं कधी वागणार माझी स्टोरी किंवा कथा माझी चुकीची कधी गात नाही फक्त तुम्हाला ऐकायला वेगळं जाईल हा त्याला आविष्कार आहे फक्त आणि म्हणून आणि कारण का यासाठी सुद्धा साधना करावी लागते यासाठी सुद्धा ते पातक लागू नये आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी साधना ही ईश्वराची करावी लागते आपण एवढे मोठे नाही की ईश्वराच्या या ठिकाणी कथा मोकळेपणाने गाऊ आहे की नाही अश्लीलता म्हणजे काय सांगा ना मला अश्लीलता म्हणजे काय पहिल्यांदा सगळे देवी देवतांची सगळी बघितलं त्यांचे ड्रेस कसे आहेत ते ड्रेस बघितलं सगळं अर्धा उघडं सगळं पातळ पातळ ड्रेस त्याचे फोटो चालतात तेच जर एखाद्या मुलीनं जर आता घातलं तर काय म्हणतील बरोबर नाही ना प्रत्येक काळानुरूप अश्लीलतेचा स्तर हा प्रत्येक गोष्टीवर समाज माणसानं निर्माण केलेला आहे बरोबर ना ते जर ड्रेस आता जर कुणी घातलं बघितलं ना तर काय म्हणतात काय पोरीला काय अक्कल नाही काय म्हणजे हा फरक आहे आणि याची स्टेज उंच उंच होत गेलेली आहे आता जर पिक्चरवाल्याने गोसाडीत जर पिक्चर काढलं तर कोणी बघितलं नसतं आहे की नाही काय कुठलीही गोष्ट जर पिक्चर चांगला आहे त्याच्यामध्ये विलन असायलाच पाहिजे नाही तर तो स्टोरी होईलच नाही तसं जर चांगलं घ्यायचं तर वाईट त्याच्याबरोबर असायला पाहिजे वाईटातूनच चांगलं निर्माण होतं तुम्ही जे चांगलं आहे तेवढं माझ्याकडनं घ्या तेवढीच अपेक्षा आहे बघा दुःख मुरी दाटलं ना कसं जीवन हे काटलं ना कशी घेतली काय तुझी जवताना गण वाटलं दुसरी बारी कशी करायची तशी कर आहे की नाही असं या गाडीला काय होतं सगळेजण म्हणतील ती काय बसायची बोलले नाही ह्याला मॅनर कुठला भूत आला आहे का नाही गाणापर्यंत चांगला बोलत होता काहीतरी गौदेवीपासून बिघाडला बुवा
आहे की नाही. हा बारी करायची बारीच करायची बाई, असं बार करायचं ना. मी कधी माझ्या शब्दरचनेवर मी माझ्या ग्रुपला अर्थ, ही स्टोरी, ही कथा, हा असा आहे बरोबर ना, योग्य वाटते का तुम्हाला, सांगू वाटतंय काय, हा तर मी वार करता. आणि माझ्यावर विश्वास आहे की जे घेतोय त्याचा अर्थ बरोबर आहे, त्याच्यामुळे मी बिंदास जातो पुढे कोण पण असेल. हा आणि म्हणून तुला काय बारी करायची नाही, तशी कर बाई, आहे की नाही. या ठिकाणी सुभाष दादाने सरळ सांगितले, बाय अशी बारी झाली पाहिजे ना, हा बुवाची सगळी साला काढली पाहिजे, तरी मेरी अंगावर येई नाही. ही अशी तुला कशी घेतो बघ पावट्यात. या ठिकाणी ना मोठं तुला नाही, वागी नाही ती. आणि जाता आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, तिला पण ऐकायचे. तुम्ही शेवटपर्यंत थांबणार असेल, तुम्हाला नवनवीन खजिना मी देऊन जाणार, काळजी करू नका. हा मजा लुटायला एकदम. पण तिने जरा खसवट काढून दे जराशी अशी, जरा घासून जाऊ दे, मी गरम होईल. आता मी तिला अगदी गरम केले बोलून नाही का नाही, तिला जरा अशी घासून गेली तर मी तिला बघीन जरा. त्याच्यामुळे बाई तू बारी अशी आहे ना, मी सगळ्यांना सांगतो. आणि काय काय जणांचं म्हणणं आहे, काय काय जणांचं कमेंट येतात माझ्या व्हिडिओला, याचा ना सगळा ठरवून कारभार असतो. अजून सांगतो तुम्हाला, गणरायाच्या साई दरबारात आहे, कुणाजवळ असं सेटलमेंट कधी बारी केली नाही, महाकाळ कोणाने करणार पण नाही, ती वेळ अजून महाकाळ कोणाजवळ आलेली नाही. आणि म्हणून कुणी ठरवून बाजार कधी गेले नाही, तुला काय घालायचं काय गवळण काय मारायची ती मार, मी तेव्हा लिहायला घेईन. तर आता दादाची इच्छा होती आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्याला उदयजी सामंत सारखे दमदार नेतृत्व या जिल्ह्याला, आपल्याला या जिल्ह्याचं वैभव आहे, दादांवरती मित्रांचं प्रेम आहे, दादांचा स्नेह आहे. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की उदयजी सामंत यांचं गाणं झालं पाहिजे पहिल्या फेरीला. म्हणून त्यांचे 2 ओळी या ठिकाणी घेतो की अशी माणसं खरंच मिळायला लागतात भाग्य, की या ठिकाणी आपल्या राज्याचा कारभार करताना त्यांच्या हातात सत्ता आहे. आणि तोपर्यंत सगळ्यांनी फायदा करून घ्या बरं का. साहेबांचं मी काम इकडे तिकडे बघितलंय, सगळं जयगड खाली बसलं. हा त्यामुळे कुठं कमी पडणार नाही, तुम्ही हवा तसं काम करून घ्या साहेबांकडनं. हा लाभला असा घालीला आपण आहोत भाग्यवंत, लाभला असा घालीला आपण आहोत भाग्यवंत. असे दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत, असे दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत. Thank you.
कार्यक्रम काय एवढा तरुण आहे बरं का, त्यांची दाढी पिकली म्हणून असं